माझगाव विपक्ष मॅच असणार आहे खाणाव या संघाचे. 4 ओव्हरची मॅच. पहिले तर सन्माननीय जयदादा मराडे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी खाणाव संघासाठी तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे असेल. नक्कीच चला मॅचला सुरुवात करायची. नक्कीच बक्षिसांची खेळात जरूर झाली. पहिलाच बॉल घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज गौरव पाटील. बॅटिंगसाठी पहिले तर 2 सलामीचे फलंदाज केतन आणि त्याचसोबत ऋषिकेश आहेत. सन्माननीय दशरथ शेठ पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्याकडून सुद्धा या खेळाडूंना बक्षिसांची खैरात आली आहे. केतन पाटीलसाठी 3 बॉल 3 षटकार 5000चा कॅश प्राइज, 3 बॉल 3 चौकार 2000चा कॅश प्राइज. नक्कीच बक्षिसांची खैरात झाली आहे. पहिलाच बॉल पाहिलं तर डॉट टाकलाय. दुसऱ्या बॉलवर पाहिलं तर बॅटची लीडिंग एज लागली आहे. स्लिपमध्ये फिल्डर तैनात आहे. सिंगल धाव घेतील आणि या आता धावाचा शुभारंभ तयार झालाय तो म्हणजे टीम माझगाव संघाकडून. केतनने आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये आणि सांघिक कोट्यामध्ये सुद्धा 1 धाव जमवले. तर बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये ऋषिकेश असेल. ऋषिकेश काटावले चांगल्या प्रकारच्या बॅटर आहेत आणि गौरव समोर कशा प्रकारे बॅटिंग करणार. फुलटॉस बॉल त्याला वॅकंड एरियामध्ये खिचलाय. डीप मधून फिल्डर आलेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. 1 धावेवर समाधानी व्हावा लागेल. धावसंख्या वाढते 2 पर्यंत. केतन पाटीलसाठी पाटील साहेबांकडून पाहिलं तर षटकारासाठी 500, चौकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. बघा स्वीपचा फटका. घुटना टेक तमाशा देख आणि बॉल पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. येतोय हा पहिला चौकार बॅटर केतनच्या बॅट मधून. थँक्यू डेझी. नक्कीच बघा नेतृत्व असणारे आमचे दशरथ शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज लगेचच्या लगेच इथे हजर झालंय. ते म्हणजे केतनसाठी. त्यांनी आपलं खातं जे ओपन केलं आपल्या खिशामध्ये पाहिलं तर पैशाचा बंडल घेऊन आलेत. म्हणजे प्रत्येक चौकारासाठी षटकारासाठी केतनसाठी पारितोषिक जे लावलंय 500 रुपये कॅश प्राइज त्यांनी इथे जमा सुद्धा केले. हा पहिल्या चौकाराला गोगोच्या विरुद्ध. पुन्हा एकदा चांगला फटका केसला. 1 पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची नामी संधी निर्माण झाली आहे आणि झालंय काय हातातील धाव घेण्याच्या चुकीमुळे इथे फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येताना ऋषिकेश अतिशय निराश असतील. त्यांना असं वाटलंच नव्हतं की ही विकेट जाऊ शकते, परंतु खेळाडूची कल्पकता, विकेट किपरची कल्पकता यामुळे पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येताना ऋषिकेश बॅक टू दी पॅव्हेलियन. डीजे पाहिलं तर आस्वाद घेताना सर्व प्रेक्षक अजूनही या मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहतोय. या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा पाहिलं तर आपण स्वागत करूयात. प्रेक्षकांच्या सोबत पाहिलं तर व्यासपीठावर असलेले अतिथी मान्यवर, त्यासोबत आमच्या कॉम्बॉक्सच्या बाजूलाच असलेले दशरथजी पाटील सर पाहिलं तर यांनी बऱ्याचशा मैदानामध्ये खेळाडूंना दाद देण्यासाठी बक्षिसाची खैरात केली जाते. आणि आजही पाहिलं केतनच्या बॅटिंगसाठी त्यांनी चौकारासाठी 500, षटकारासाठी 500, चौकार हॅट्रिकसाठी 2000, षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5000चं कॅश प्राइज लावलंय. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण त्यांना पाहतो. कधी कधी जर पाहिलं तर समालोचन कक्षासाठी बक्षिसाची खैरात करतात, कधी पाहिलं तर पंचांसाठी बक्षिसाची खैरात करतात. ते मोठ्या मनाचे मोठे दादा माणूस दशरथ दादा पाटील इथे उपस्थित आहेत. विकेट गेली आहे. विकेट नंतर पाहिलं तर मॅचची लीडिंग एज लागली आहे. नवीन फलंदाज रोशन मैदानामध्ये आलेत. आता धाव घेणार नाहीयेत. पंचांनी इथे वेस्ट हाईटसाठी इथे नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. चला तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण यायचंय म्हणजे सुद्धा आपण याचे भीमरसाठी इथे इशारा दिलाय. हा जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे जर बॉल टाकला तर आपण पाहिलं तर गोलंदाजी करताना खानाव संघ चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचेल. षटक जर संपू शकते, परंतु हा जर का बॉल लो असेल,
हा जर बॉल का पाहिला न उचला तर इथे माझगाव संघासाठी तेवढी संधी निर्माण होईल. एक विकेट मैदानाच्या बाहेर जरूर गेले. माझगाव संघाची धावसंख्या पाहिली तर 6 झाले. अजूनही माझगाव संघासमोर पाहिलं तर 3 षटक बाकी. चांगली धावसंख्या माझगाव संघ उभारू शकतो. खूप मोठा बॅटर, खूप चांगल्या प्रकारच्या व्हरायटी असलेल्या बॅटर या संघामध्ये आहेत. परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी गौरव पाटील उर्फ गोगो या मैदानामध्ये करताना आपण पाहतोय. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे इथे भूमिका वर्ग केली. काय होणार, वेस्ट साईडचा नो आहे का याचीच नक्कीच पंच थोडे द्विधा म्हणत होते. परंतु आपल्याकडे तिसऱ्या पंचांचं सुद्धा इथे काम पाहण्यासाठी चुलबुल पांडे सर आहेत. क्वालिटी अँड क्लिअरिटी याच्या संदर्भात पाहिलं तर माऊली प्रसाद इव्हेंट्स यांच्या मार्फत आपल्याला हे जर पाहिलं तर लाईव्हचं थेट प्रक्षेपण दाखवलं जाते. खेळाडू आपण पाहतोय ऑन स्क्रीनला. बॅटिंग कशा प्रकारे करावी, रोशन आणि त्याचबरोबर केतन दोघांमध्ये चर्चा चालू आहे. 4 षटकांची जास्तीत जास्त धावा कशा जमवायच्या हाच विचार पाहिला तर दोन्ही बॅटरच्या मनामध्ये जरूर असेल. ही मॅच पाहिली तर तेवढी क्रुशल मोमेंटमध्ये असेल. खाणा विपक्ष माझगावची मॅच, जास्तीत जास्त धावा जमवायच्यात आणि या संत गतीने पाहिलं तर चालू असलेले हे मंद वारे आणि त्या मंद वाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवल्या तर खानाव संघासमोर दडपण तयार करायचंय. यासाठीच पाहिलं तर प्रत्येक बॉल अतिशय कसोशीने खेळतायत. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला आहे. वेस्ट हाईटचा नो बॉल आहे. हा नो बॉल म्हणजे पाहिलं तर आता येणारा बॉल फ्रीटचा असेल. बॅटिंगसाठी संधी निर्माण झाली आहे. ही संधी निर्माण झाली, त्या संधीचं सोनं तयार करेल का बॅटर, आणि तसंच पाहावं लागेल. गोगोने आतापर्यंत चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली, परंतु या बॉलवर बीमरच्या स्वरूपामध्ये पंचांनी इशारा दिलाय नो बॉलचा. येणारा बॉल फ्रीट स्ट्राईक असेल ते म्हणजे रोशनकडे. कशा प्रकारे रोशनच्या बॅटमधून धावा येणार, या बॉलवर चौकार मारणार का, या बॉलवर षटकार मारणार का, की आतापर्यंत कल्पकतेने गोलंदाजी केली आहे. विनंती असेल समोरची 4 व्हीलर आहे तिची लाईट बंद करायची आहे. कृपया विनंती असेल 4 व्हीलरची लाईट बंद करायची आहे. धन्यवाद. हा फ्रीटचा बॉल बॅटर रोशन साडे. फुलटॉस बॉल किसला पाहिलं तर डीप मधून शेख प्रेक्षक आलंय. ही एक धाव जरूर घेतली जाईल. फ्रीटचा बॉल असं वाटलं होतं या फ्रीटच्या बॉलवर चौकार षटकार मारण्यासाठीच खेळाडू तयार आहे, परंतु बॉल तर किती चांगला टाकला गोलंदाजाने. आणि पहिलं षटक संपल्यानंतर गोलंदाजी करताना खानाव संघाच्या गौरव पाटीलने खर्च केल्या त्या फक्त 8च धावा. त्यासोबत एक महत्वाचा खेळाडू जो रनआउटच्या रूपामध्ये बाद सुद्धा झालाय. या माझगाव संघाची स्थिती पाहिलं 8 वर 1 बाद. डीजे पहिलं षटक संपल्या. पहिल्या षटकांती इकॉनॉमिकल गोलंदाजी केली ती म्हणजे गौरव पाटील नाही, परंतु गौरव पाटीलची षटक संपलं त्यानंतर गोलंदाजी मार्कवर आले ते म्हणजे गोलंदाजी करताना वयाचा बराचसा वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आपल्या पाठीशी घेऊन आपल्या या खानाव संघासाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज, पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच जोमाने या मैदानामध्ये आले ते म्हणजे मच्छिंद्र पाटील. सन्माननीय पाहुणे प्रशांतजी शेंडे साहेब जे नवनिर्वाचित नगरसेवक खोपोली नगर परिषदेचे, त्याचसोबत मला अल्पेजी थरकोडे यांचं नक्कीच चर्चा विनिमय चालू आहे. ते षटकार वाचवण्याचा प्रयत्न, झेल घेतला असता तर विकेट गेली असती, परंतु षटकार वाचवण्याचा प्रयत्न जो झाला आपल्या टीमसाठी तब्बल 5 धावसंख्या वाचवली असं म्हणावं लागेल. धावसंख्या 1 वाढते 9 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. विकेट हॅट्रिक साठी सागर पाटील कैरे यांच्याकडून तब्बल 5000चा कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज, 1000 रुपयाचा कॅश प्राइज. त्यासोबत जर पाहिलं तर बॅटिंग करणारा केतनने जर 3 बॉल 3 चौकार मारले तर 2000चा कॅश प्राइज आमच्या पाटील साहेबांकडून. त्यासोबत जर पाहिलं तर 3 बॉल 3 षटकार मारले तर 5000चा कॅश प्राइज. चौकारसाठी 500, षटकारसाठी 500. म्हणजे केतनसाठी सुवर्ण संधी असेल की येणाऱ्या प्रत्येक बॉलवर जर माझ्याकडून चांगली बॅटिंग झाली
तर दशरथजी पाटील साहेब म्हणजे आमचे शेठ माणूस यांच्याकडून खूप सारी बक्षिसांची खैरात केली जाईल. मच्छिंद्र पाटील बॉल हवेत आहे, वॅकंट एरिया आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा बाहेर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. येतोय हा बिग 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 हार्ड असा षटकार षटकार षटकार. बघा इथं पाहिलं तर मनोहर पाटील एक लेजेंडरी खेळाडू पाहिलं तर माझगाव संघाचे, त्यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपये आणि 3 षटकारासाठी पाहिलं तर केतनसाठी तब्बल 5000चा कॅश प्राइस. पहिला आला लगेच 500 रुपये जमा, एक चौकार एक षटकार मारला, 500 रुपयाचा कॅश प्राइस परत प्लस 500 1000 रुपयाचा कॅश प्राइस जमा झाले दशरथ शेठ पाटील यांच्याकडून. यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. जशा यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या मच्छिंद्र पाटील यांनी नानांनी घेतलेली विकेट, तिथे दशरथ पाटील यांनी पहिले डोक्याला हात लावला. झालं का या बॉलवर फर्निचर डिस्ट्रॉय झाला. नानांवर पाहिलेला मोठा प्रहार केला होता. मच्छिंद्र पाटील क्रिकेटच्या पाटलावर बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. मागील बॉलवर तुम्ही जरी षटकार मारला असेल तरी येणाऱ्या बॉलवर माझ्याकडून कल्पकतेने गोलंदाजी केली जाईल आणि मी विकेट मिळवण्यासाठी समर्थ आहे. विकेट घेतात मच्छिंद्र पाटील, पहिली विकेट मिळवतात. पाटील सर म्हणतात की मी सांगितलं होतं की मच्छिंद्र पाटील सारख्या गोलंदाजाला अतिशय चांगल्या प्रकारे तुला बॅटिंग करावी लागेल, परंतु त्याच मच्छिंद्र पाटील या नानाने घेतलेली विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये संदेश मैदानात तयार झालेत. इथे लगातार दुसरा विकेट, तोही फर्निचर डिस्ट्रॉय करताना गोलंदाज मच्छिंद्र पाटील. वय वर्ष किती असू दे, या क्रिकेटच्या मैदानामध्ये आजही तरुण आहे. आजही या मैदानामध्ये मी अवघ्या 15-16 वर्षाच्या खेळाडू सारखं करून दाखवू शकतो. दुसरी विकेट घेतात फलंदाज आल्या पावली मैदानाच्या बाहेर डीजे. दशरथ शेठ पाटील प्रत्येक मैदानामध्ये पाहिलं तर बक्षिसांची खैरात करण्यासाठी ज्यांची ओळख आहे असे दशरथ शेठ पाटील आमच्या व्यासपीठावर नक्कीच इथे उपस्थित आहेत. नक्कीच त्यांच्या दृष्टिक्षेपातून ही मॅच पाहिली जाते. त्यांच्या नजरेतून प्रत्येक खेळाडूची बॅटिंग कशी होते, बॉलिंग कशी होते पाहिलं जातंय. लगातार 2 विकेट मिळवताना मच्छिंद्र पाटील जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज जय मराठे यांच्याकडून असेल. दशरथ दादा नक्कीच तुम्ही सुद्धा या खेळाडूला बक्षीस लावायचं आहे. 500 रुपयाचा दशरथ पाटील यांच्याकडून सुद्धा बक्षीस असेल जर विकेट हॅट्रिक घेतली तर. मच्छिंद्र पाटील याला नक्कीच विकेट हॅट्रिक होणार का या टुर्नामेंट मधले मच्छिंद्र पाटील यांची पहिली त्यांच्या विकेट हॅट्रिक घेण्यासाठी ते समर्थ असतील का. बॉल हवेत आहे, उंच गेला, फिल्डर जज करतायत. बॉल पाहतच राहिले. बॉल गेला सीमारेषे बाहेर, येतोय षटकार. पाटील यांचं ऐकलं असतं जर केतनने तर नक्कीच त्याची विकेट या मॅच मध्ये अजूनही अबाधित राहिली असती. बॉल पाठवायचा आहे, बॉल पाठवा. बॉल सुशांत आले आणि आल्यानंतर त्याने मच्छिंद्र पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. अद्याप पाहिलं तर धावपटलावर 21 धावसंख्या झाली. 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर जरूर आलेत तरी सुद्धा पाहिलं तर सुशांतने आल्या बॅटिंग केली चांगली, एक षटकार मारलाय. या षटकाराच्या मदतीने पाहिलं तर 21 धावसंख्या झाली आहे
मच्छिंद्र यांच्यावर 13 धावसंख्येचा इथे प्रहार केलाय, म्हणजे 13 धावसंख्या मच्छिंद्र यांच्या गोलंदाजीवर झाले. 2 विकेट आल्या, 2 षटकार सुद्धा आलेत आणि 2 षटकार आले, हे सुद्धा जमेची बाजू म्हणावी लागेल टीम माझगाव संघासाठी. या माझगाव संघाचा खेळ पाहण्यासाठी या माझगाव संघाचे एक सिनियर खेळाडू मनोहर पाटील, बरेच वर्ष त्यांनी सुद्धा माझगावचं क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळलं, चांगल्या प्रकारे त्यांनी सुद्धा त्यांच्या बॅटिंगची किमया दाखवली आणि आज पाहिलं तर आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी ते योग्य प्रकारे काम करतात. हा षटकाराला मच्छिंद्र विरुद्ध पुन्हा एकदा मच्छिंद्र कशा प्रकारे बॉलिंग करणार. फुलटाच बॉल ऑन साइडला फटकायला डीप मिड विकेटच्या ठिकाणी शेख प्रेक्षक तैनात आहेत. पकडतील बॉल, फेकी सुद्धा तेवढीच केली जाईल आणि या बॉलवर सिंगल रूपामध्ये धावसंख्या. आता जर विचार केला तर 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 11च्या सरासरीने धावसंख्या झाली आहे आणि 11च्या सरासरीने धावसंख्येचा विचार करता 22 धावसंख्या डेजई. संकल्पनेतून ही टुर्नामेंट आयोजित केले आणि महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाने पाहिलं तर ही टुर्नामेंट आमदार चषक, तोही दमदार आमदार चषक 2026चं माध्यम, हे दहाव्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतो. आजचा दुसरा दिवस, मॅच चालू आहे माझगाव विपक्ष खडाव. माझगावची बॅटिंग 22 धावसंख्या झाली आहे, 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. सुशांत बॅटिंग करतोय 2 बॉल 7 वर. नवीन गोलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय भावेश पिंगले. भावेश पिंगले असेल गोलंदाजी मार्कवर, वेगवान तेजतर्रार बॉलर. बॉल पिच झाल्यानंतर बाउन्स घेतल्यानंतर कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगल्या प्रकारचं रनिंग पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर करताना गोलंदाजाला पाहतोय आणि त्याचबरोबर त्याला त्याच्या हाईट प्रमाणे मिळणारं पाहिलं तर बाउन्स, चांगल्या प्रकारचं बॉल टप्पा पडल्यानंतर पिचिंग झाल्यानंतर कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. बहुतेक दशरथजी पाटील साहेबांचा काटरंग संघ सुद्धा रविवारच्या दिवशी खेळेल, शनिवारच्या दिवशी खेळणार आहे, शेवटच्या दिवशी बहुतेक खेळणार आहे. यानंतर आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, क्रॉस बॅटेड फटका, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही. लगातार दुसरा बॉल, तोही भावेश टाकतात निर्धाव. आता थोडं दडपण आले असेल बॅटिंग करणाऱ्या सुशांतवर, ज्या सुशांतने एक षटकार मारला होता, ज्या सुशांतने पाहिलं तर वैयक्तिक आता 7 धावसंख्येवर खेळतोय, परंतु येणारा प्रत्येक बॉलर काहीतरी नवीन तंत्र शुद्ध करणारी गोलंदाजी घेऊन येतोय. त्याच्या विरुद्ध चांगली बॅटिंग करावी लागेल सुशांतला. अद्याप पाहिलं तर सुशांत 2 बॉल डॉट खेळतोय. येणारा तिसरा बॉल कसा खेळेल, येणारा तिसऱ्या बॉलवर कशा प्रकारे बॅटिंग करेल, चौकार येईल का षटकार येईल, विकेट येईल की सिंगल धाव येईल. भावेशच्या हातात सर्व काय, ही चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुशांतच्या हातामध्ये बॅट आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल. एक षटकार मारणं अपेक्षित असेल सुशांतला. चांगली गोलंदाजी. अद्याप एकही मोठा फटका मारू दिलेला नाहीये. अद्याप पाहिलं तर या खेळपट्टीवर बॉलिंग करताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. धावसंख्या पहिली माझगाव संघाची थोडीशी स्लो मध्ये चालले, धीम्या गतीने, कासवाच्या गतीने चालले. जिथे दशरथ शेठ पाटील यांनी पाहिलं तर बक्षिसांची खैरात केली होती, तिथे धावसंख्या वाढत होती, परंतु आता बक्षीस शांत झालंय. बॅटर सुद्धा पाहिलं तर थोडे शांत झालेत. की बॅटरला गरम करण्याची कामगिरी आता दशरथ शेठ पाटील यांच्याकडे जरूर असेल. बॅटरला गरम केलं पाहिजे. धावसंख्या जमवण्यासाठी बॅटरवर पाहिलं तर बक्षीची खैरात करावी लागेल. बॅटिंग स्ट्राईक एंडला पाहिलं तर सोरोशन जो 3 बॉल 2 धावेत वैयक्तिकरित्या खेळतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय भावेशला. चांगली गोलंदाजी. बॉल पिच झाल्यानंतर कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पाहिलं तर इथे काय जबरदस्त क्लॅरिटी, त्यासोबत पाहिलं तर चांगल्या प्रकारचं थेट प्रक्षेपण माऊली इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. या संपूर्ण टुर्नामेंटचा आपण जर लेखाजोखा केला, या बॉलला जर पाहिलं षटकार मारला तर दशरथ शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज रोशनला असेल, मारावा लागेल. धावसंख्या सुद्धा आपल्याला वाढवायची, तर धावा वाढवायचे तर फटका येणं गरजेचं होतं आणि आलाय बिग हा येतोय जबरदस्त असा एक A1 क्वालिटीचा षटकार.
या षटकाराच्या दिशेने जर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज लगेच आलंय. म्हणजे आतापर्यंत दशरथ शेठ पाटील यांनी खेळाडूंना गरम करण्याचं काम केलंय. तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज लगेच देऊन टाकलंय. बघा पैशाची गड्डी घेऊन इथं बसलेत आणि त्यांनी सांगितलंय की हो खेळाडूच्या चांगल्या खेळाला इथे दाद देण्याचं काम करतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 29 धावसंख्या. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. झेल घेण्याची नामी संधी निर्माण झाले. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आले, त्यांनी पकडला झेल. स्वप्नील पकडतात झेल. संपतो इथं बॅटरचा या इनिंग मधला खेळ. डीजे सलग दुसऱ्या वर्षी पहिले तर ते या कर्जत खालापूर तालुक्याचं पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेत. त्यासोबत जर पाहिले तर आता मॅचचं आपण पुन्हा एकदा लक्ष देऊयात. माझगाव संघाने बॅटिंग करताना 29 धावसंख्या झाली. 4 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल आणि सुशांतने एक षटकार मारलाय. सुशांत एक षटकार जरूर मारलाय, परंतु त्यानंतर सुशांतला मोठी फटकेबाजी करणार यश आलं नाहीये. आता गोलंदाजी मार्कवर जो स्लॉगवरचं षटक घेऊन येतो गोलंदाज, 4थं षटक रुपेश दिवडे या गोलंदाजाकडून अपेक्षा असेल, परंतु बॅटर कडून सुशांत कडून आता इथे पाहिलं तर माझगाव संघाला खूप साऱ्या अपेक्षा असतील. माझगाव संघ हाच विचार करत असेल की आता चांगली धावसंख्या झाली पाहिजे. पाटील साहेब पण हेच म्हणत असतील की तुम्ही 12 मी इथे बसलोय, बक्षिसांची खैरात मी जरूर करणार. तुमच्याकडून चौकार षटकारांची अपेक्षा आलीच पाहिजे. दशरथ पाटील आहे, घाबरायचं काम नाहीये. हा आता पाहिलं तर स्लॉगवरचं षटक सुरू होतंय. गोलंदाजी मार्कवर रुपेश मागे फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे जोरदार अपील केली, अपील पंचांनी फेटाळली आहे आणि एक धाव पाहिलं तर लेग विफरच्या स्वरूपामध्ये दिली जाते. धावसंख्या इकडे वाढते, 30 पर्यंत पोहोचते. थोडं बॅटिंग फास्ट करावी लागेल, चांगल्या प्रकारे मोठे फटकेबाजी करावी लागेल. दशरथ शेठ पाटील थोडे ते निराश झालेत की अजूनही जेवढ्या धावा पाहिजेत तेवढ्या धावा अजून येत नाहीये. जेवढी मोठी फटकेबाजी करायला पाहिजे तेवढी फटकेबाजी अजून होत नाहीये. मी बक्षीस लावायला तयार आहे, परंतु फटकेबाजी का थांबले हेच नक्कीच समजत नाही त्यांना. बघा आलाय, जसं बक्षिसाचं नाव घेतलं तसा फटका गेला सीमारेषे बाहेर. साहिलने मारलाय. आल्या आल्या त्याच्या बाट मधून पहिला आलाय. सडक पे कडक बेधडक ठोकलाय. A1 क्वालिटीचा बिग 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 षटकार. डीजे करतो. एक चांगलं नेतृत्व इथे आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांच्याकडून खेळाडूंसाठी सुद्धा, त्याचबरोबर या कॉम्बॉक्ससाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. हा षटकार टोकलाय, काय जबरदस्त फटका घेतलाय. फटक्याला सीमारेषे बाहेर पाठवलं. साहिलने आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले. हे स्लॉगवरचं षटक आहे. स्लॉगवरचं षटक मला चांगल्या प्रकारे खेळायचंय. 1 बॉल 6 धावेवर ते वैयक्तिक खेळतायत आणि आता इथून स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण की माझगाव संघ थोड्या कठीण परिस्थितीमध्ये होता, परंतु कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्यांना या संघाने दिली आणि त्या संधीचं सोनं तयार करण्याची किमिया ते करतायत. आणि पाहिलं तर आता तब्बल 36 धावसंख्या जमवतात टीमच्या टोटलमध्ये. नक्कीच त्यांनी वैयक्तिक माझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले. दशरथ शेठ पाटलांचा खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दशरथ शेठ पाटील यांची टीम काटरंग संघ सुद्धा शनिवारी असेल, शुक्रवारी शेवटच्या दिवशी काटरंग संघ सुद्धा असेल जरूर. काटरंग संघ या संपूर्ण तालुक्यामधला एक जबरदस्त संघ
दुसरेच पडेल त्यांचे एक खंदे समर्थक आहेत. उलट माझ्याकडे पुन्हा एकदा लक्ष 36 धावसंख्या झाली आहे. स्ट्राईक असेल साहिलकडे, मागच्या बॉलवर षटकार त्यांनी मारलाय. पुन्हा एकदा इरादे स्पष्ट केले होते, परंतु झाले काय, बॉल जाऊन विसावला होतो, म्हणजे किपरच्या हातामध्ये. धाव नाहीये, कोणत्याही रूपामध्ये धाव नाहीये. धावफलक तिथे स्थिरावतोय. 36 वर धावसंख्या जाऊन पोहोचतीये. ही शेवटची मॅच पाहिलं तर या पहिल्या राऊंडमध्ये असेल, शेवटची मॅच, आणि शेवटच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायचा इथे मानस असेल तो म्हणजे बॅटिंग करणारा माझगाव संघ. रुपेशने चांगली कमबॅक केलंय. 3 बॉल 6 धावाच फक्त खर्च केल्यात. शॉर्टपिच बॉल होता, त्याला नक्कीच डीपमध्ये खेचलाय. प्रेक्षक तैनात आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतात का? फलंदाजांमध्ये पाहिलं तर बॉन्डिंग नव्हतं, लक्ष नव्हतं, परंतु इथे रनआउटच्या रूपामध्ये बाद होताना आपण पाहतोय. फलंदाज सुशांत रनआउटच्या रूपामध्ये बाद होतोय. विकेट गेले, परंतु एक धाव जरूर मिळाले. धावसंख्या झाली 37. स्ट्राईक साठी असेल पुन्हा एकदा फलंदाज साहिल, आणि साहिलच्या साथीला जो नॉन स्ट्राईकचा फलंदाज प्रतीक. ज्या फलंदाजाने, ज्या बॅटरने पाहिलं तर एक षटकार मारला, त्याला पुन्हा संधी निर्माण झाली. षटकारासाठी स्ट्राईक घेतली. फटका जोरदार खेचलाय. डीड मिड वेळेचा क्षेत्ररक्षक आलाय, पकडलाय, बॉल फेकी सुद्धा केली आहे. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय, आणि टाळ्यांचा वर्षाव. जशा 2 धावा झाल्या तसंच पाहिलं तर या माझगाव संघाच्या पाठीराख्यांकडून येऊ लागलाय. या 2 धावा, 2 धावेने धावफलकामध्ये पुन्हा एकदा भरारी घेतोय संघ, तो म्हणजे 39 धावसंख्या. संत वातावरण. या धावसंख्या कदाचित येणाऱ्या या स्लॉगरच्या षटकामध्ये एक एक धाव ही माझगाव संघासाठी तेवढीच लाभदायक ठरू शकते. 30 पाहिलं तर कर्दनकाळ ठरू शकते खाणाव संघासाठी. चांगला फटका, यॉर्कर बॉल होता, त्याला खोदून काढलंय. क्षेत्ररक्षक आलेत, फेकी केली आणि रनआउटची संधी निर्माण होती. थोडंसं पाहिलं तर कामगिरी खराब झाली, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 24 बॉलचा खेळ इथं संपुष्टात आल्यानंतर माझगाव संघाच्या स्कोअरबोर्डवर आपण पाहिलं 5 विकेट जरूर गेल्या, तरी 41 धावसंख्या झाली आहे. म्हणजे येणाऱ्या 24 बॉलमध्ये 10.50च्या सरासरीने जिंकण्यासाठी खानाव संघाला तब्बल 42 धावेची गरज असणार आहे. या 42 धावा वाचवल्या जातील का माझगाव संघाकडून, की या खानाव संघाकडून सहजरित्या, सहज सोप्याप्रमाणे ह्या 42 धावा केल्या जातील? कारण की 10.50च्या सरासरीने धावा जमवायचे आहेत, म्हणजे प्रत्येक षटकामागे आपल्याला 10.50चं इक्वेशन घेऊन जावं लागेल. आणि यासाठीच येणाऱ्या पुढील 24 चेंडूसाठी आपल्यासोबत मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करतोय तुषारजी धुमाल सरांना.
हिंदू हृदय सम्राट चषक व आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करूया. खाडाव विपक्ष आपण पाहतोय माझगाव संघाची लढत मैदानामध्ये चालू होती. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. आता मात्र खाणाव संघाला 24 चेंडूमध्ये 42 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे. जबरदस्त क्वालिटी आणि क्लिअरिटीच्या माध्यमातून ही स्पर्धा आता पुढे चाललेली आहे. गोहे चिंचोली संघाच्या कर्णधाराला मी विनंती केलेली आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. त्याचबरोबर धामणी संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपल्या टॉससाठी यायचं आहे. मच्छिंद्र पाटील, नाना, काय जबरदस्त गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. गौरवनं पॉवर प्लेचं षटक हाताळलं. जवळजवळ धावा खर्च केल्या त्या 8. त्यानंतर मच्छिंद्र पाटील, नानानं मात्र 14 धावांचं षटक फेकलं आणि 2 विकेट त्यानं मात्र मिळवल्या. त्यानंतर भावेश पिंगळेनं मात्र 7 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली आणि शेवटचं आणि अंतिम षटक रुपेशनं मात्र टाकलं आणि त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या टोटल 12. क्रिकेटवरचं त्यांचं निस्तांत प्रेम आहे आणि सातत्यानं या विभागातील सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी मुस्लिमभाई बेकरीवाला प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि इथे देखील ते आता माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून या सोहळ्याचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मी मुस्लिमभाई बेकरीवाला यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. 2 धडाकेबाज फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 24 चेंडूमध्ये 42 धावसंख्येची गरज. खानाव संघ आता पाठला करेल तो माझगाव संघाच्या गोलंदाजाचा. स्ट्राइक एंडवरती फलंदाज तुषार आणि नॉन स्ट्राइक एंडवरती गौरव. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय साहिल. खानाव संघाच्या विरोधात पहिल्या क्रमांकाचा गोलंदाजाचा वापर केलाय तो माझगाव संघानं साहिल या गोलंदाजाचा. धामणी संघाचा कर्णधार इथे आलाय. मी आता चिंचोली गोहे चिंचोली संघाच्या कर्णधाराला विनंती करेल आपल्याला देखील टॉससाठी यायचं आहे. जय मराठे साहेबांकडून आपण बघतोय प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. मी मनोज शेठ बाडर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करावं. काटरंग गावचे गोल्डन मॅन आणि माझे परम मित्र दशरथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेणार आहोत. अर्थातच एक दिलदार व्यक्तिमत्व, सातत्यानं निसंत क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आणि आता पारितोषिकांचा वैश्राव करण्यासाठी ते सज्ज झालेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 3 षटकांचा सामना असेल. चला पंच सामन्याला मात्र सुरुवात करा. वेळेचा विचार केला तर आता जवळजवळ 1:16 झालेले आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज साहिल तयार. 24 चेंडू 42 ची गरज. चिंचोली गोहे संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय. वेगवान चेंडू यष्टिरक्षक चुकला आणि ते चुकीला माफी नाही. बाळा साळुंके सरांचा 22चा 4 धावांचा इशारा. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही होत येणं गरजेचं आहे. डीजे थँक्यू डीजे. बॅटरनं कदाचित रिव्ह्यूचा वापर केलाय. आता तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती बघतील नक्की हा चेंडू स्क्वेअर आहे की नाही. रिव्ह्यूचा उपयोग तुम्हाला क्विक माध्यमातून करायचा असतो. काही सेकंदामध्ये जर याचा वापर तुम्ही केला नाही तर वेळ मात्र थांबत नाही कोणासाठी. पण इथे चौकार तर नक्कीच आलाय.
शांतनू वाजे आणि अमरजी बैलमारे यांच्याकडनं खाणो संघाच्या कोणत्याही फलंदाजानं षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. पण इथे मात्र चौकार आपण पाहतोय आणि अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय तर ऑन फील्ड डिसिजन इथे अंतिम मानला जातोय. थोड्याशा तांत्रिक अडचणी मात्र येत आहेत कारण की आता वातावरणामध्ये फेरबदल झाल्यामुळे अवघड मात्र परिस्थिती पाहायला मिळाली. 23 चेंडू 38 धावांची गरज. जबरदस्त चेंडू कुठल्याच स्पॉट वरती टप्पा टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र आपण बघतोय हा चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. मारुती ढवालकर साहेबांकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पण मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेल हे पारितोषिक जे तुम्ही लावताय ते इथे जमा असणं गरजेचं आहे. आणि अशा वेळी आता मारुती ढवलकर साहेबांचे 200 कमी होतील कारण गोलंदाजानं मिळवली आहे तुषारची विकेट. डीजे गोलंदाजांना पहिली विकेट मिळवली आहे. ढवलकर साहेबांचे 200 तर नक्कीच त्यानं कमवलेत पण आणखीन 2 विकेट जर घेतल्या तर दशरथ पाटील साहेबांकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक असेल या गोलंदाजाला. 4 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात 22च्या माध्यमातून. 21 चेंडू उरलेत 38 धावांची गरज. मारुती ढवलकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक इथे गोलंदाजाला लागू झालंय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज साहिल जबरदस्त कमबॅक करताना. अकाजी पाटील त्याचबरोबर कदम साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. पंचांचा यावेळेस वाईट चेंडूचा इशारा येतोय. 1 या धावसंख्येच्या मदतीनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल आता 5 धावांची नोंद. तिसऱ्या पंचांची मागणी आहे का? बॅटला लागलाय. सॉफ्ट डिसिजन काय आहे? वाईट. आता चेक केलं जाईल पुन्हा एकदा. इट्स अ वाईट बॉल. प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आपण पाहतोय इथे जबरदस्त ट्रॉफी जी आम्हाला देण्याचं काम अमर शेठ अमोलजी बैलमारे स्वामिनी अमोलजी बैलमारे यांच्या माध्यमातून आम्हाला इथे लाभलेली आहे. पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी जो खेळ मैदानामध्ये आपण बघतोय टॉप 4 टॉप 5 असा प्रवास आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ करेल आणि त्या ट्रॉफी देण्याचं काम आमच्या सन्माननीय पाहुण्यांनी केले. त्यांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. 20 चेंडू 37 धावांची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच आहे लांबी कमी. टिपलाय जेल आणि संपलाय. आणखीन एक यंग बॅटरचा खेळ. डीजे
नेक्स्ट बॅटर दर्शन, जर्सी क्रमांक 22 मैदानामध्ये दाखल होतोय. 19 चेंडू 37 धावांची गरज. मॅच मध्ये आता गोलंदाजांना पकड निर्माण केली आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात, पण 2 महत्वाचे गडी टीम खाणाव संघाचे तंबूच्या आश्रयाला परतलेत. दर्शनला या डावाला आकार देणं गरजेचं आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज गौरव उर्फ गोगो प्रतीक्षा करतोय स्ट्राईक एंडची, पण त्याला मात्र या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नाही. षटक क्रमांक पहिला संपन्न झाला. 5 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. येणारे 18 चेंडू विजयासाठी 37 धावांची गरज, 37 धावांची गरज. आकाशजी पाटील यांचं आपण स्वागत इथे घेतोय. युवा उद्योजक, युवा खेळाडूंच्या गळ्यातले ताईत म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय असे सन्माननीय पाहुणे यांचं स्वागत आपण इथून करतोय. आदरणीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सिद्धू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतोय मान्यवरांचं. आणि यानंतर मी विराज पवार यांना विनंती करेल आपण देखील मान्यवरांचं स्वागत करावं. दादू कदम साहेबांचं स्वागत इथून आपण करणार आहोत. विराज पवार यांच्या शुभ हस्ते मान्यवरांना आपण ऑन स्क्रीन वरती बघतोय, त्यांचं स्वागत इथून मात्र केलं गेलं. सुशांत नेक्स्ट बॉलर गोलंदाजीच्या मार्क वरती आलाय. स्ट्राईक एंड वरती असेल गौरव पाटील उर्फ गोगो. अजिंक्य पाडगे, मनोज शेठ आपण ऑन स्क्रीन वरती बघतोय. मान्यवरांच्या स्वागताकरता उत्सुक सातत्याने हे आयोजक गेले कित्येक वर्ष 10व्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा आपण बघतोय. प्रवीणजी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय सुंदरतेनं साकार होत असते आणि सगळ्या प्रणित 11 सावरोळी संघाच्या खेळाडूंची त्यांना साथ लाभत असते. गोगोचा हा पटका सीमारेषेच्या अगदी जवळ, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मात्र कॅच स्वरूपात पकडण्यात आला आणि ते गोगोला देखील आता अर्थातच गौरव पाटीलला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. डीजे स्टेट शिर्के पुण्याचे आमचे पाहुणे, त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करणार आहोत. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा आलाय. पुण्याचे आमचे शिर्के साहेब या स्पर्धेमध्ये आलेले आहेत आणि या स्पर्धेचा आनंद अर्थातच या क्रिकेटचा आनंद ते घेत आहेत. त्यांचं स्वागत मात्र इथून करणं गरजेचं आहे. मी अजिंक्य पाडगे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागत करावं. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी सिंगल लेग बाईसच्या माध्यमातून अविनाश सरांचा इशारा येतोय. 1 या धावसंख्येनं वाढ. पुण्याचे आमचे पाहुणे शिर्के साहेब यांचं स्वागत. सन्मानानं मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण करीत आहोत. 15 चेंडू 34 धावांची गरज. पुण्याचा माणूस आल्यानंतर लगेच ओळख मात्र इथे पटवली जाते आणि पुण्याच्या माणसांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं ग्लॅमर असतं. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे हा प्रयत्न अनसक्सेसफुल. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर.
कानव संघाला जोर का झटका, मी तर म्हणेल धीरे से यावेळेस लागताना डीजे. व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यावरती सगळ्यांचं प्रेम आहे आणि अजिंक्य पाडगे यांना मी आता खऱ्या अर्थाने विनंती करेल आपण दशरथ शेठ पाटील यांचं स्वागत करावं. 8 धावा स्कोअर कार्डवरती नोंद झाल्यात. 4 गडी मात्र बाद झालेत. 34 धावा कराव्या लागतील येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. नेक्स्ट बॅटर 6व्या क्रमांकावरती मच्छिंद्र पाटील उर्फ नाना, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये अनुभव आहे, ज्याच्यामध्ये वेल एक्सपिरियन्स भरलाय. लेदर क्रिकेटचा देखील ज्याच्याकडे क्लास आहे. आल्या आल्या त्यानं देखील वेगानं बॅट फिरवली आहे. मिनिटनुसार फटके खेळावे लागतील. आता समीकरण बदललं जात आहे. शेवटचे आता 13 चेंडू उरलेत आणि विजयासाठी करायच्यात 34 धावा. चौतीस धावा स्कोअर कार्डवरती नोंद झाल्यात. 1:30 झालेत. पुण्यावरनं पाहुणे या स्पर्धेसाठी दाखल देखील झालेत. हे प्रेम आहे. प्रवीण दादांवरती असलेलं प्रेम, मनोज दादावरती असलेलं प्रेम, अजिंक्य दादावरती असलेलं प्रेम, सावरोळीकरांवरती असलेलं प्रेम आपण साक्षात या व्यासपीठावरती बघतोय. शपलून खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेनं. शॉर्ट फाईन मध्ये या चेंडूला 38 सर्कलच्या आत अडवलं गेलं. सिंगलला पुढे वाटचाल होती. आणखीन एक षटक मात्र समाप्त झालंय. 12 चेंडू उरलेत. 33 धावांची गरज. डीजे. या स्पर्धेमध्ये त्यांची देखील चांगली कामगिरी आपण पाहिली आहे. स्पर्धा आता 10व्या पर्वामध्ये आहे. टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 9. आता शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू. दशरथ पाटील आता ऑन फायर झालेत. 33 धावांची गरज. मच्छिंद्र पाटील यांचा सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर अडवला गेला आणि इथून मिळाली एक सिंगल. अब इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त. चौके छक्के मारने पड़ेंगे, धक्के देने पड़ेंगे, छक्के लगाने पड़ेंगे. 11 चेंडू 32 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे दर्शन बांदेकरची आठवण करून देईल का, ज्याच्या बॅट बंद सातत्यानं 6 चेंडू 5 षटकार मारण्याचा नेहमी विक्रम आपण पाहिलाय. आखू टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. बॅट तर फिरवली गेली पण कॅच मात्र इथे सुटलाय. सिंगलला पुन्हा एकदा वाढ होईल. 10 चेंडू आता 31 धावांची गरज. 12वा पिसळला या क्षेत्ररक्षकावरती. त्यांनी सातत्य ठेवलंय असं तो म्हणतोय. प्रत्येक मॅच मध्ये त्याचा एक कॅच ड्रॉप होतो. केतन पाटील साठी प्रत्येक विकेटला आता 500 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे आता कदाचित दशरथ पाटील यांचे 500 कमी होतील आणि आमच्या मारुती ढवालकर साहेबांचे 200 म्हणजे 700 रुपये जातील गोलंदाजाच्या 80 मध्ये. ठोक. डीजे. तीन चेंडू मध्ये 2 धावा खर्च करताना एक विकेट मात्र या गोलंदाजानं मिळवली. केतन जबरदस्त गोलंदाजी करतोय. या षटकातील अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
9 चेंडू 31 धावांची गरज. जर्सी क्रमांक 77 रुपेश दिवटे आता मैदानामध्ये दाखल झालाय. लोअर फुलटॉस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉट वरती चेंडू टाकला गेला. यावेळेस मिळते एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ. 8 चेंडू 30 धावांची गरज. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या दिशेनं या चेंडूला मारलं गेलं. मिळाले एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ. 7 चेंडू 29 धावांची गरज. क्या तेरा क्या मेरा. आता चौकार आणि षटकारच मारावे लागतील. चांगला चेंडू. यावेळेस फिंगर रोल केले गेले. अंतिम चेंडू निर्धाव फेकला या षटकातील. 6 चेंडू 29 धावांची गरज. खानाव संघावरती माझगाव संघ आता हवी होताना. अजूनही मॅच मात्र दोन्ही संघासाठी ऑन आहे. तर या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 4 षटकार मारण्याचा विक्रम देखील झालाय आणि याच मैदानामध्ये काल 2 चेंडूमध्ये 1 धाव रोखण्याचा विक्रम देखील आपण पाहिलाय. डीजे गोलंदाज आलाय जीवन. जीवनकडे पाहताना मला जेडीची आठवण होतीये. कल्याण परिसरातील एक डाव्या हाताचा जबरदस्त गोलंदाज. ओपन क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं खेळताना त्याला पाहिलं, पण इथे हा माझगाव संघाचा जीवन चांगला चेंडू टाकताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय. 5 चेंडू आता उरलेत. विजयासाठी करायच्यात त्या 28 धावा. शेवटचे 5 चेंडू 28 धावा. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळलं गेलं. सातत्य ठेवलं मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या जवळ मारण्याचा, पण धाव ती सिंगल मात्र मिळतीये. यानंतर देखील एक तगडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गोहे चिंचोली संघाच्या विरोधात दामडी संघाला आपण पाहणार आहोत यानंतरच्या मॅच मध्ये. पण इथे माझगाव संघाच्या विरोधात खाडाव संघ आहे आणि अशा वेळी पुन्हा एकदा मिड विकेटच्या जवळ काऊ कॉर्नर मध्ये चेंडूला डीप मध्ये अडवलं गेलं. सिंगलचा उपयोग इथे झाला आणि 1 या धावसंख्येनं टोटल 16 धावांची नोंद. आता टोटल पाहिला गेली तर पाटला मात्र शेवटच्या 3 चेंडूमध्ये 26 धावांचा करायचा आहे. मॅच थोडीशी एकतर्फी मी तर म्हणेल माझगाव संघाच्या दिशेने झुकली आहे. लेट आलाय पण थेट आता काऊ कॉर्नरच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. मॅच फलंदाजांना अजून सोडली नाहीये. डीजे मनोज शेट असतील, अंकेजी तांबडे असतील, त्याचबरोबर आपण बघतोय गौरव घोसाळकर असेल, रोहित पाडगे असतील, राज घोसाळकर असेल, अशा बऱ्याचशा मित्र परिवाराने या स्पर्धेला 10 वर्षामध्ये नेण्याचं काम केलं आणि पंचांचा इथे नोचा इशारा आला आणि त्याच्यावरती 4 धावांचा बोनस मिळाला. म्हणजे 5 धावांनी आता स्कोर कार्ड वरती वाढ होईल. मॅच अजूनही ऑन आहे. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. आणखीन एका दुसरा खराब चेंडू या मॅच मध्ये कायापालट करू शकतो.
पण गोलंदाज तो खराब चेंडू टाकेल का? परिस्थिती अवघड आहे टीम खाणाव संघासाठी, पण रुचकर करण्यासाठी आता फ्री हिटच्या चेंडूवरती वारवरती पलटवार करावा लागणार. पुन्हा पंचांचा नोचा इशारा येतोय. हा लागोपाठचा दुसरा नो चेंडू आणि इथे बघा सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. पंचांचा निर्णय हा आता या मॅच मध्ये युटर्न निर्माण करतोय, अंतिम मानला जातोय. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढणारा आता क्षण निर्माण झालाय. अति घाई संकटात नाही. 2 चेंडू 12 धावांची गरज आणि त्यावरती तडका लावण्यासाठी येणारा चेंडू फ्री हिट. जैसा चाहे वैसा मारो, पण हा मारावाच लागेल. इथे जर थांबायचं, इथे जर टिकायचंय तर या चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित आहे ते टीम खाणाव संघासाठी. आणि स्ट्राईक एंड वरती आहे आता, त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे रुपेश. आखूट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस सीमारेषा आर पार रुपेशनं भरली जान, मारलाय षटकार. डीजे मध्ये किती मागात ठरू शकतात ते मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला. आता एक चेंडू हृदयाचे ठोके वाढवणार आहे. अमोल शेठ बैलमारे यांच्याकडनं जर इथे षटकार येतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बसलेले उभे राहिलेले टाळ्या वाजवतायत. गरमीच्या वातावरणामध्ये थंडीचा कूल वातावरण निर्माण झालंय. थंडीमध्ये गरमी करणारा क्षण निर्माण झालाय. एक चेंडू 6 धावांची गरज. मॅच आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा. खानाव संघाच्या टाळ्या कमी येत आहेत. एक चेंडू 6 धावांची गरज आणि चेंडू उडवलाय आउट ऑफ द पार्क. विजयी रुपेश दिवडेनं मारलाय ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. गाव संघाला आज रात्री झोप लागणार नाही, जशी काल रात्री शेकिन चिंचोली संघाला झोप लागली नव्हती. माझगाव संघाला आज रात्री झोप लागणार नाही. तर एक क्षण मात्र मॅचचा युटर्न निर्माण करून गेला आणि या मॅचचा नो डाऊट हिरो प्रेक्षक सांगतील, खाणाव संघाचे पाठीराखे सांगतील कोण आहे. मगाशी टाळ्या कमी वाजल्या पण आता आवाज कमी